तुमचे पण केस माझ्यासारखे पातळ आहेत का? चला तर आज जुगाड हेअरस्टाईल सांगते, ज्या की आपल्या सणासुदींच्या काळामध्ये साडीवरती आपल्याला कामात येतील. तर अशा पद्धतीने ज्या दिवशी आपल्याला हेअरस्टाईल करायचे त्या दिवशी आपण केस धुवून घ्यायचे. समोर अशा पद्धतीने विंचरायचे नाही आहेत केस आणि हाताने मोकळे करून घ्यायचे आणि समोर छान छोटासा पफ करायचा, मागच्या साईडने अंबाडा करायचा आणि त्याच्यावरती आर्टिफिशियल जो काही केसांचा बन येतो ना तो लावायचा आणि त्याच्यावरती गजरा लावायचा. सुंदर हेअरस्टाईल आपल्या साडीवरती होते. त्यानंतर ना समोरचे जे काही बटा आहेत ना त्या एकात एक पीळ देत आपल्याला गुंतवायच्या आहेत. मागच्या साईडला सिक्युअर करायच्या, दोन्ही साईड समोरच्या करून घ्यायच्या अशा पद्धतीने आणि दोन्ही साईड आपल्याला पिना लावून ना सिक्युअर करायच्या आहेत आणि त्याच्यावरती ना आपल्याला छानपैकी जो गजरा आहे ना तो डबल फोल्ड करून ना आपल्याला मागच्या साईडला लावायचा आहे. ही हेअरस्टाईल ना साडीवरती एक नंबर दिसते. पातळ केस असतील, दाट केस असतील तरी एक नंबर दिसते. तर नक्की ट्राय करा. त्याच्यानंतरची जी हेअरस्टाईल आहे ना त्यासाठी आपण विशेष बन जो आहे आपला तो उलगडलेला आहे, जसं की माझ्या हातामध्ये तुम्हाला दिसतोय, जो की आर्टिफिशियल केसांचा बन आहे तो उलगडला आहे. त्याच्यातलं इलास्टिक काढून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने केसांमध्ये पिनेने गुंतवलं आहे मी आणि अशा पद्धतीने वेणीमध्ये तो फोल्ड करते आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला शेवटी रबर लावून घ्यायचं आहे आणि इतकी सुंदर दाट वेणीसारखं दिसतं ना आपल्या केसांमध्ये आणि अजिबात वाटत नाही ते आर्टिफिशियल वेणी आहे. तुम्ही बघू शकता. सणासुदींच्या काळामध्ये आपल्याला वेगवेगळ्या हेअरस्टाईल करायला हे जुगाड नक्कीच कामात येतील. यातली कुठली हेअरस्टाईल तुम्हाला आवडली ते मला कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा.